मुंबईत सध्या श्रेय चोरणारी एक टोळी सक्रिय झाली. जर तुम्ही मध्यरात्री एखाद्या मुंबईकराला झोपेतून जरी उठून विचारलं की कोस्टल रोड कोणी केला, मेट्रो कोणी आणली, तर त्याच्या तोंडातून फक्त महायुतीचंच नाव येईल. पण घोटाळे कोणी केलं असं जर विचारलं तर एकच नाव येईल, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मुंबईतल्या एका सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय आणि त्याच्या मागे कारण म्हणजे शिवसेनेनं मुंबईत केलेली बॅनरबाजी. मध्यरात्री मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठे पोस्टर्स लागले, ज्यावर लिहिलं होतं, होय हे आम्हीच केलं. पण फडणवीस म्हणतायत की मुंबईत फक्त भ्रष्टाचारच झाला. थोडक्यात काय, तर मुंबईत कामांचं श्रेय लाटण्यावरून राजकारण सुरू आहे. पण यामध्ये नेमकं सत्य काय? 52,000 कोटींचं बजेट असलेल्या या मुंबईमध्ये नक्की कोणी काय केलं आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट जे सांगतोय त्यामागे किती तथ्य आहे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबईत आक्रमकपणे बॅनरबाजी सुरू आहे. या पोस्टर्समधून ठाकरे गट मुंबईकरांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नेमकी कोणती महत्वाची कामं केलीत. या पोस्टर्समध्ये प्रामुख्याने 5 ते 6 मोठ्या मुद्द्यांवरती भर होता. पहिला मुद्दा म्हणजे बीएमसीच्या मुदत ठेवी. ठाकरे गटाचा असा दावा आहे की त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी म्हणजेच फिक्स डिपॉझिट तब्बल 92,000 कोटी रुपयांपर्यंत नेल्या. खरं तर ही एक मोठी आकडेवारी होती. दुसरं म्हणजे महापालिका शाळांमध्ये जागतिक दर्जाचं शिक्षण फ्रीमध्ये दिलं गेलं आणि त्यासाठी बीएमसीच्या डिजिटल क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब आणि ई लर्निंग प्रोजेक्ट्स उभारले गेले असा दावा केलाय. तिसरा दावा ठाकरे गटाने केला तो म्हणजे मुंबईची बेस्ट बद्दलचा. इलेक्ट्रिक बस, एसी बस, पास सिस्टम सुधारून बेस्टला वर्ल्ड क्लास आणि स्वस्त लोकल बस सेवा बनवलं असा मेसेज या पोस्टरमधून दिला गेला. तर 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांच्या मालमत्ता कर पूर्णपणे माफ केल्याचं श्रेय ठाकरे गटाने आपल्याच नावावर केलंय. थोडक्यात काय, तर या पोस्टरचा सूर असा होता की मुंबईची प्रगती ही महाविकास आघाडीच्या नियोजनामुळेच झाली. पण राजकारणात प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतातच. ठाकरे गटाच्या या दाव्यांना उत्तर देण्यासाठी बीजेपी आणि महायुतीचे नेते मैदानात उतरले. नुकत्याच मुंबईत झालेल्या एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात कसा भ्रष्टाचार झाला याची आठवण त्यांनी मुंबईकरांना करून दिली. जर आपण मागे वळून पाहिलं तर महाविकास आघाडीच्या काळात बऱ्याच प्रकल्पांमध्ये आणि विभागांमध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. यातील अनेक प्रकरणांची सध्या ईडी, सीबीआय आणि एसआयटी द्वारे चौकशी सुद्धा सुरू आहे. भाजप सरकारने आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडचं काम 80% पूर्ण केलं होतं. पण उद्धव ठाकरे सरकारने सत्तेत येताच फक्त राजकीय ईर्षेपोटी त्यांनी या कामाला स्थगिती दिली आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. पण परिणाम काय झाला? कांजूरमार्गची जागा वादात सापडली, कोर्टात केस गेली आणि मुंबईची लाईफलाईन असणारी मेट्रो 3 प्रकल्प 3 वर्ष रखडला गेला. या एका चुकीच्या निर्णयामुळे प्रोजेक्टची किंमत तब्बल 10,000 कोटी रुपयांनी वाढली. आज जो कोस्टल रोड बनलाय तो मुंबईकरांच्या टॅक्सच्या पैशातूनच बनलाय. पण मेट्रो उशिरा धावल्यामुळे जो 10,000 कोटींचा फटका बसला त्याला नक्की जबाबदार कोण, हा तुमच्या आमच्यासाठी एक प्रश्नच आहे. अजून एका गोष्टीवर शिवसेना ठाकरे गटाला नेहमी धारेवर धरलं जातं, ते म्हणजे पत्राचाळ घोटाळा. गोरेगावच्या पत्राचाळीतल्या 672 मराठी कुटुंबांना हक्काचं घर मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं खरं. पण तिथल्या बिल्डरने रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं आणि चक्क 1034 कोटींचा FSI खासगी बिल्डरांना विकला. या घोटाळ्यामध्ये संजय राऊत आणि बऱ्याच नेत्यांचे लागेबंदे असल्याचं ईडीच्या चौकशीमध्ये समोर आलं. आजही ती 672 कुटुंब भाड्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहतात. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर पुढे असणाऱ्या शिवसेनेनं व्हर्च्युअल क्लासरूमच्या जाहिराती केल्या खऱ्या, पण दुसरीकडे बीएमसीच्या 100 पेक्षा जास्त मराठी शाळा विद्यार्थी नसल्याचं कारण सांगून बंद पाडण्यात आल्या किंवा दुसऱ्या मीडियममध्ये विलीन केल्या गेल्या. जर मराठी शाळाच उरणार नसतील तर मराठी अस्मितेच्या गप्पा फक्त भाषणापुरत्याच आहेत का, असा प्रश्न भाजपने उपस्थित केलाय. प्रत्येक पावसाळ्यामध्ये मुंबई का तुंबते त्याचं उत्तर म्हणजे मिठी नदी. मिठी नदीचा गाळ उपसण्यासाठी दरवर्षी 60 ते 70 कोटींचं टेंडर निघतं. भाजपने असा आरोप केला की गेल्या कार्यकाळामध्ये मिठी नदीचा गाळ काढण्याच्या कामात 65 कोटींचा घोटाळा झाला. गाळ वाहून येणाऱ्या ट्रकच्या फेऱ्या केवळ कागदोपत्री दाखवल्या, पण प्रत्यक्षात नदीची खोली वाढलीच नाही. जेव्हा कॅगने याचं ऑडिट केलं तेव्हा अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असं आढळून आलं. जेव्हा 2020 मध्ये संपूर्ण जग आणि मुंबई कोरोनाशी लढत होती तेव्हा सुद्धा बीएमसी मध्ये भ्रष्टाचाराचं चक्र सुरूच होतं. लॉकडाऊनमध्ये गरिबांना 300 ग्रॅम खिचडी देण्याचं ठरलेलं असताना प्रत्यक्षात फक्त 100 ते 150 ग्रॅम खालच्या दर्जाची खिचडी दिली गेली. यातील कंत्राटं राजकीय नेत्यांच्या जवळच्या माणसांना दिली गेली आणि मजुरांच्या अन्नातून कोट्यवधी रुपये लाटले गेले. त्याचसोबत मृतदेह नेण्यासाठी लागणाऱ्या बॉडी बॅगची बाजारात किंमत 600 ते 1200 रुपये होती. पण बीएमसीने त्याच बॅग 6,700 रुपये दराने खरेदी केल्या. या खरेदी प्रकरणामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि 2 अधिकारी यांच्यावर सुद्धा FIR नोंदवले गेले होते. टोकाची गोष्ट म्हणजे ज्या कंपनीला वैद्यकीय क्षेत्राचा 0 अनुभव होता अशा कंपनीला जम्बो कोविड सेंटर चालवण्याचं कंत्राट दिलं आणि यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचारच मिळाले नाहीत.
या सर्व आरोपांमुळे होय हे आम्हीच केलं या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिले. जर भ्रष्टाचार झाला असेल तर तो विकास कसा म्हणता येईल? आणि मुंबईच्या या बॅनरबाजीमध्ये मुंबईतला सर्वसामान्य मतदार अडकला जातोय हे मात्र खरं. कारण शेवटी मुंबई ही कोणा एका पक्षाची नाही तर ती मुंबईकरांची आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण मुंबईकरांना हवा आहे खऱ्या अर्थानं झालेला विकास, जिथे शाळा चांगल्या असतील, प्रवास सुखकर असेल आणि तुमचा टॅक्सचा पैसा हा प्रामाणिकपणे वापरला जाईल. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीच्या काळामध्ये खरोखरच मुंबईचा कायापालट झाला की भ्रष्टाचारच झाला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.